पंजाब नॅशनल बँकेसंदर्भातली बातमी आहे। ही मोठी बातमी आहे कारण पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्याचं चित्र आहे। एकीकडे मोठमोठ्या थकबाकीदारांना कर्ज देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने सामान्य ग्राहकांना मात्र बेकायदेशीर त्यांच्या खात्यांवर बेकायदेशीर डल्ला मारलाय। कारण येत्या 15 जानेवारीपासून ठेवीदारांच्या सेवा शुल्कामध्ये 25 ते 50% वाढ करण्याचा बँकेचा मनसूबा आहे। तर याच्या सोबतच मोठ्या शहरातील बँकेच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ही आता पूर्वीपेक्षा दुप्पट ठेवण्याची अट घालून देण्यात आली आहे। मुंबई पुण्यातील ग्राहकांच्या खात्यामध्ये किमान 10,000 रुपये ठेवावे लागणार आहेत, तर तसं न केल्यास आणखी 600 रुपये दंड ठोठावला जाणार आहे। दुसरीकडे आरबीआयनेच बँकांना सेवा शुल्क निश्चितीची स्वायत्तता दिल्याने पंजाब नॅशनल बँक ग्राहक हिताला बाधा आणणार आहे, असं मत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मांडलंय। सोबतच बँकेला ही चूक दुरुस्त करायची असेल तर केंद्र सरकारने तात्काळ यात हस्तक्षेप करावा, अन्यथा सामान्य बँक ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेत खातं ठेवणंच मुश्किल होऊन जाईल, असं विद्याधर अनास्कर म्हणाले। तळागाळातल्या लोकांना बँकिंग हॅबिट्स लागल्या पाहिजेत। तळागाळातल्या लोकांचा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेत आला पाहिजे। त्यामुळे असं जर तुम्ही सांगायला लागला की तुम्ही 10,000 मिनिमम बॅलन्स जर ठेवला नाही तर तुम्हाला 500 रुपये क्वार्टरली तुम्ही चार्जेस केले, त्यांनी लॉकरचे चार्जेस वाढवले, त्याने इतकं केलं की तुम्ही करंट अकाउंट जर 12 महिन्याच्या आत बंद केलं तर तुम्हाला 600 रुपये परत चार्जेस लावलेत। वास्तविकता बँकिंग प्रिन्सिपल असं आहे, तुम्ही जी काही सेवा देता लोकांना त्या सेवेपोटी जो खर्च होतो ॲक्च्युली तेवढाच फक्त त्या ग्राहकाकडून वसूल करायचा आहे। म्हणजे सेवा शुल्क हे उत्पन्नाचं साधन म्हणून बँकांनी कधी बघायचं नसतं।